एका करू आदरिले एका करू आदरिले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले तुम्ही पापा भिता तुम्ही पापा भिता आम्हा उपजावया चिंता आम्हा उपजावया चिंता आम्हा उपजावया चिंता आम्हा उपजावया चिंता एका करू आदरिले एका करू आदरिले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले तुका म्हणे सेवा तुका म्हणे सेवा कळी काळा जिंकी देवा कळी काळा जिंकी देवा कळी काळा जिंकी देवा कळी काळा जिंकी देवा एका करू आदरिले एका करू आदरिले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले प्रस्तुत प्रातःप्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबा यांच्या गाथ्यातील देवडीकरांच्या प्रतीप्रमाणे 313व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. आपलं चिंतन चाललंय देवाला तुकोबा म्हणतात तुझ्या नामसंकीर्तनानं पाप पळून जातात. जे काही दोष असतील दोष नाम पाप आणि ते सगळे पाप पळून देवाचं नामसंकीर्तन केल्यावर असं कोण म्हणलंय तूच म्हणला असं कोणी सांगितलंय तू असं बरोबर आहे त्यानंच सांगितलेले पूर्व सर्वात प्राचीन वाङ्मय तर म्हणून वेद म्हणलेत ना. मग तुम्हाला त्या दिवशी सांगितलं तर वेद आहेत त्याला कोणी निर्माण केलेलं नाही अपौरुष आहेत वेद. एवढे आर्य समाधी लोक आहेत ना ते मूर्तीपूजन मानित नाहीत नका म्हणू द्या तरी पण वेदाला मानतात आणि वेद अपौरुष आहेत म्हणतात अपौरुष आहेत म्हणजे कोणी निर्माण केलेले असं त्यांचं म्हणणं सुद्धा आहे. आणि आपल्याला ते मान्य वेदाला कोणी निर्माता नाही. जया त्यांनी श्वासीन जन्मले ती तो सत्य प्रतिज्ञ पहिले ती बोलला सो मुखे तेव्हा हा वेदार्थ साधू जया निद्रिताचा तो स्वय सर्वेश्वरू प्रत्यक्ष म्हणून गीता श्रेष्ठ म्हणले तिथे ती गीता श्रेष्ठ त्याच्यामुळे सांगायची होती. निद्रिताचा घोर आहे म्हणजे वेद म्हणजे झोपीत उसरले कोण देव झोपीत उसरलेले त्याच्या तोंडातून ते वेद निर्माण झाले. आणि भगवद्गीता त्यांना जागृती सांगतात बरोबर आहे ना भाऊ. कोणतं खरंय स्वप्नातलं बावळलेलं खरे का जागृतीत बोललेलं खरे. तुम्ही स्वप्नात म्हणले मी एवढा वाडा बांधणार आहे म्हणजे असं करीत आणि लोकांना जरी ऐकलं भाऊ चालल्या ते बोलणं खरं धरतील का माणसं म्हणजे तुमचं तुम्हाला तरी खरं आहे का. मी हे जर आणि सकाळ जागृतीत तुम्ही सावधान अवस्थेत म्हणलेत मी एवढा वाडा बांधील मग ते खरं धरावं लागेल हा तसं काम आहे. स्वप्नातलं खरं नसते स्वप्नापेक्षा जागृतीतला श्रेष्ठ आहे. त्याप्रमाणे वेद स्वप्नातला घोर आहे म्हणले ज्ञानेश्वर महाराज आणि ही गीता प्रत्यक्ष अनुवाद आहे असं म्हणून भगवद्गीतेची महती सांगण्यासाठी याला अर्थवाद म्हणतात. याला काय म्हणतात याचा अर्थ वेद भगवद्गीतेपेक्षा कमीच आहे असं कोणी समजायचं नाही. त्याच्यातली काय उणीवाणीला भरून काढल्या असं काही म्हणता येईल. जसं उदाहरणार्थ वेदामध्ये काही उणीव आहेत वेदामध्ये स्त्रिया सुद्रा अबोला धरून या केला एकनाथी भागवतात वेद अत्यंत कृपण झाला तिन्ही वर्णाच्या कानी लागला स्त्रिया सुद्रा अबोला धरून या केला अध्यात्म बरोबर आहे ना. ज्ञानेश्वरी सुद्धा आहे पहा वेद संपन्न होई पाही तया ऐसा कृपण जे कानी लागला तिन्ही वर्णाच्या भागवत ज्ञानेश्वरी एकच चलती का वेगळं. मग त्याच्यात ती उणीव आहे की स्त्रियांना शूद्राला आबोल आहे म्हणजे शूद्र माणसाने वेद वाचायचा बरं काय हे
ठीक साहेब, सुधरा कोणला म्हणतात? संस्कार ही नाही तो ज्याला कोणता संस्कार, 16 संस्कार झालेले जन्मल्यापासून, गर्भाधान, अंत्येष्टी, किती संस्कार आहे? 16. त्यातला मौंजी बंधन, मौंजी बंधन म्हणजे जानवी, उपनयन संस्कार हे त्यातला सर्वात महत्वाचा. सर्वात महत्वाचा संस्कार कोणता आहे? उपनयन. म्हणजे उपनयन संस्कार ज्याचा झाला नाही तो माणूस शुद्ध, त्याला वेद वाचायचा. म्हणून वेद वाचायला जाणवंच लागतं की नाही भाऊ? जाणव्या वाचून वेद वाचणं निरर्थक आहे, पाप आहे. उलट कसं आहे? वेद वाचून नाही, त्या सुंदराने जर जाणवं नाही त्याने वेद वाचायचं नाही, गायत्री मंत्र म्हणायचा नाही. खरं तर अभिषेक, सत्यनारायण, देवपूजा, काही वैदिक कर्म असतील ते सुद्धा निरर्थक राहतात. कोण बा महाराज? जाणवं नसल्यावर. हिंदूला काय पाहिजे? उत्तम आहे काय? हा, मग तुम्ही कोण आहे? मग शूद्राला देवपूजा करण्याचा अधिकार नाही, शास्त्रात सांगितलाच नाही महाराज. आता हे ब्राह्मण करायले तर बोलत त्याला काय करायचे? त्याला इलाज नाही महाराज. पहिले ब्राह्मण जानवं घातल्याशिवाय लग्नच लावित नव्हते. बघा, विचारा जुन्या म्हाताऱ्याला, जरी लहानपणी तिची मूल झाली नसत तरी लग्नात का व्हायना मंत्र म्हणून त्याला जानवर टाकीत होते आणि नंतर आखीला फेकीत होते. आमच्यात होतो समजायला जाणव होतो. पहिल्या म्हाताऱ्याला काशी होता त्याला जाणव होतं, होतं की नाही? खाणारा पेनाला जाणवे होते. तो जाणव असतो, सगळ्याला होते, सगळ्याला होते. असतातच. लग्नात जाणव टाकीतच होता ब्राह्मण, जरी नाही झालं तुम्ही मन केली नसेल टाकावंच लागतं हिंदूला. आणि जाणव नाही टाकलं तर मग ते पूजा मान्य होत नाही. लक्षात आलं का? हिंदू धर्मामध्ये, इस्लामात नाही, त्याच्या शैव धर्मात नाही. शैव धर्मात लिंग आहे. माझ्या गळ्यात लिंग असेल तर ते बरं काय, नाही तर भवी, असं मन्मथ स्वामीनं परमरहस्यात सांगितलं. परमरहस्य नावाचा मन्मथ स्वामी कपिलधार नाही, महात्मा होऊन गेले. बरं काय, मन्मथ स्वामी चांगले अवतारिक, जसे ज्ञानोबा आहे तसे ते मन्मथ स्वामी. सर्व धर्माचे मन्मथ स्वामी. तिकडं बसवेश्वर, नंदिकेश्वराचा अवतार, महादेवाच्या नंदीनं अवतार घेतला, त्याचं नाव बसवेश्वर. म्हणून तर बैलाला बसव्या म्हणतात ना, बैलाला आपण बसव्या म्हणतोच ना. त्याच्यामुळं तर त्या धर्मामध्ये लिंग आहे. लिंग गळ्यात असलं पाहिजे. लिंगाची दीक्षा त्यानं घ्यावी. नाही घेतली लिंगाची दीक्षा तो भवी, तर त्यानं काही कर्म करण्याचा अधिकार नाही. शैव धर्मातले कर्म त्याच्या बाजूला सारलं झालं, तू करायचं नाही. जर लिंग घातलं गळ्यात, तू दीक्षा घेतली जर तर ते ही महादेवाची पूजा आहे ते कर. हे मान्य करावं लागतं हो शास्त्र. मग हे तसंच आहे. मग आता त्याच्यात त्या वेदामध्ये उणीव आहे की ज्याला जाणवं नाही त्याला मी बोलणार आणि बाई आहे, बाई स्त्री, स्त्रीला बोलणार नाही. अबोला धरून बसलाय बोल. पण तशी भगवद्गीता नाही. असं एवढ्या पुरतं भगवद्गीतेची महती ज्ञानेश्वर महाराजांना सांगावी वाटली ते ठीक आहे, बरोबर आहे की नाही? पण वेद कमीच आहे असं कोणी म्हणायचं. प्राचीन वाङ्मय वेदातलं आपलं हिंदूचं कोण आहे, कोणता आहे, कोण आहे? वेद. आणि त्या वेदामध्ये यांना सांगितलंय म्हणून काय, हे का करू आदवी, खोटे होते ना पुढे नामसंकीर्तनानं पापे जातात असं तुम्ही म्हणले देवा. तुकाराम मला देवाला भांडायले, नामसंकीर्तनानं पापे जातात असं तुम्ही म्हणले, आणि ते पाप नाही जर गेले तर तुमचं वचन खोटं ठरलं देवा, असे तुकाराम महाराज म्हणतात. मग तुम्ही पापा भीता, आपलं काल चाललंय ना, तुम्ही पापा भीता आणि आम्हा उपजावया चिंता, यातला समन्वय बघा ना कसं. तुम्ही पापाला भेटतात पण आम्हाला घोर लागतंय, घोर निर्माण करण्यासाठी असं म्हणायचंय तुकाराम महाराजाला. हो, म्हणजे आम्हाला घोर निर्माण करायचं आहे, तुम्ही पापाला भेऊ असं म्हणायचं. मग देव पापाला भेटतो का? कोण्या उपाधीत भेटतो म्हणलो काल सांगितलं तुम्हाला. कोणता देव भेटतो? सगुण. निर्गुण निराकार भेटते. काल आपला विषय त्याच्यावर खूप झाला. देवाचे रूप अमुक तमुक कोणते सोपाधिक निरुपाधिक येते, त्याच्यामध्ये खूप चिंतन. मग आता सगुण साकार परमात्मा पापाला भेटतो का? पाप करायला लावणारी उपाधी त्यानं स्वीकारली म्हणून.
माया माया ही उपाधी आहे. आणि पाप आणि पुण्य ह्याच्या कल्पना आहेत कुठून निर्माण झाल्यात म्हणलो. जिथं माया नाही तिथं पाप पुण्य नाही. म्हणून नाथ महाराजाला, तुकाराम महाराजांना, ज्ञानोबा यांना पाप लागत नाही, पाप पुण्य लागत त्या. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येते पाप पुण्य अंगा. म्हणजे मायेच्या विरहित झालेले. त्यांच्याकडे माया नावाचा पदार्थ, नाथांच्याकडे माया आमच्या तुमचे जे मोरोपंत मोरोपंतांनी एकनाथ स्तवणारी मध्ये तर नाथांच्या घरी मिथ्या माया हा पदार्थ नाही. म्हणजे नाथ महाराजाकडे मिथ्या माया पदार्थ नाही. मग मिथ्या माया पदार्थ नाथांकडे नाही तर पाप आणि पुण्य कल्पना कुठे आहे तिथं. पापही नाही नाथ महाराजाला. आणि म्हणले होते नाथ महाराज मला पापही नाही पुण्यही नाही. तुम्हाला प्रायश्चित्त द्यायचं असेल तर द्या. कोणाचं असं म्हणणे कामून नाही म्हणालो पाप पुण्य त्यांना तर मायेच्या वेगळी झाली. लक्षात आलं की नाही. मायेच्या हा हरिजन जेव घातले नाहीत का त्यांनी. हो कोणी हा नाथ महाराजांना हरिजन जेव घातले. मग हरिजन जेव घातले. आता ते जेव घालण्याचं तरी कारण त्याच्याकरता ते नाथ महाराज ती पितृतिथी होती आणि गिरिजाबाईच आहेत त्या. हे 100 एखादी जोडी सापडला. नवऱ्याचं मत आणि बायकोचं मत संता भूमिकेत कुठंतरी असं एक मत नाहीतर 99% दुमत. म्हणजे आंबा तर ते म्हणते तेच बरोबर आहे का. संसार गेले मग कसं तिला पटत. पण गिरजाबाईचं तसं नव्हतं. हे एक म्हणले तर ती म्हणायची आणखीन करा ना. अशा गिरजाबाई ते नाथ महाराज गंगेहून आंघोळ करून आले आणि आपलं धोतर ते स्वतः धोतर धुत होते. कोण हो नाथ महाराज धोतर त्याच्या बायकोनं धुतलं नाही म्हणजे धुत नव्हते असं नाही. धुवायचं कामच पडलं नाही. गंगाला जायचं घागर घेऊन आणि तिथं जाऊन आंघोळ करायची. धोतर पिळायचं बाहेर पाणी काढून आणि घागर भरून पाणी आणायचं. आपला आपण धोतर वाळू घालीत. त्यांच्या कामावरली शेणकाळी होती ती बाई डाळून काढणारी. तर तिथे लेकरू आणि ती खुचखुच करू लागले. हे ती पितळटीची होती. आणि पितळटीला स्वयंपाक चांगला मागला होतो ना. कढी भात आमुगड त्याला वास आला काही त्या लेकरांना. लेकरू काय म्हणते माईला आपल्या मालकाच्या स्वयंपाक कायचा वास यायला की. तर ती म्हणली आज बाप्पा ही ती पितळटीला स्वयंपाक चांगला होत असतो. आई आपल्याला देतील का. ती म्हणे पितळटीला खरखर टाकीत नाही पाहिजे. त्यांचे ते जेवतात. आपल्याला कसा मिळेल. आपण ते अन्न खायच्या लायकीचे नाहीत. मिष्टान नाहीत कसे मिष्टान. नाथ महाराजांनी ऐकलं थोडं अंतःकरण द्रवल. नाथ महाराज म्हणले काय बिघडेल बरं पितृपतीला यायला जेव्हा. कुठं पाप लागणार आहे. आकाशाचं पाप आणि पुण्य आपल्याला. पापही नाही पुण्यही नाही. आणि पितृपतीला ब्राह्मण जेवल्याच्या नंतर हरिजन जेवले तुला वाईट कुठं ते आपला कामावर शंकरला जेवलं तर कुठं वाईट आहे असं मनात वाटलं. आणि धोतर खाली आले आणि गिरिजाबाईला म्हणून गिरिजा की आपली शेणकडीचं पोरगा असं म्हणायले. तर अंतःकरण तुटायले. तेव्हा जेव्हा वाटते मला वाटते त्या नवरा म्हणजे मायलेकराला त्याच्या नवऱ्याला पुन्हा आपले सगळे जेवल्यावर जीव घालावा. गिरिजाबाई म्हणल्या मग त्यांना जीव घालावा ठीक आहे. पण ती जेवून गेल्यावर पुन्हा बुधवाड्यातले लोक पुन्हा ते त्यांना हे सांगणार आमच्या मालकाच्या तात पितळी होती काय मिष्टान्न होते काय पदार्थ आणि ते मिळत नव्हतं त्या काळात ना. असं ते दुर्मिळ होतं. आणि हे म्हणते की काय किती चांगले खाल्ले पदार्थ पकवान असं म्हणते. मग त्यांच्या मनात काय वाटेल बाकी द्यायच्या त्याच्याकरता सगळेच हरिजन बोलवा की त्याला जीव घरा काय व्हायले. कोण म्हणतात आपल्यात असं घडल का बरं. नाही आपली बायको असा प्रतिसाद देईल का म्हणतो.
नाव घेऊ नका. इतका मोठा उजाळा काय मुळा मला होतच नाही म्हणजे आणि ती होत नाही म्हणून तर ते पुढच्या एखाद्या नवऱ्याला जरी काही गोष्ट करावी वाटली तर त्या घरचा आकार बघून करता येईल. काय बऱ्याच लोकांना घरी चहा प्यायला नाही की मोकळूच नाही. लवाड नाही महाराज. आमच्यातला एक माणूस होता होत असा बाहेर कितीतरी त्याच्या ओळखी दुनियात जिल्ह्यात तालुक्यानं सगळ्यानं सगळीकडे असं गाजलेला आणि ते तालुक्यातले माणसं कधी जर गावाकडे गावाला आले आता त्याला वाटायचं ना हे गाव आवडो बाबा 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 इथं तर फलानी राव भंडारे ह्याच्या गावचे आपले उकड मुद्दा अहो भंडारे मग माझं घर कुठे मग ते लोक सांगतात ते पास तिकडे आहे ते असतील का घरी आणि मग एखादा माणूस म्हणतो बघून येतो पाहुणे आली म्हणून सांगतो तुम्ही कुठले आम्ही फलानी गंगा फिरते बरं ठीक आहे गेलं ते भंडारे मामा ते गंगा फिरते फलानी राव आले तर हा आता ह्याला माहिती घरी आणावं तर घरी जमत नाही मग बाहेर यायचे हे राम 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 वा 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 काय भेट झाली वा तुमची बरी भेट झाली. आता त्याच्याकडे ह्याचा आदर झालेला होता किंवा पहिला पण करील काय हे ना तिसऱ्याच घरी न्यायचं पण घरी नाही न्यायचं का घरचं बरोबर घरचं टिप्पण म्हणजे टिप्पण म्हणजे ते ऐकतच नव्हते आई बया काय करा दोन आहे बया पण ते तसे शान्या मग काय जीव द्यावं का माणसानं अशी परिस्थिती आहे. पण हे नाथ महाराज तसं आहे काय बघा ही गिरजाबाई हे आदर्श आहे महाराज आदर्श आहे त्या बाईचा स्वयंपाक तयार केलता सगळा होता आलता आणि बुधायला बोरीला आधी आधी ते हरिजन जेव घातले हे पोटभर जेवले मग पुन्हा ते झाडून काढलं सारवण सुरवण व्यवस्थित केलं त्यांना जेव घातल्याच्या नंतर दुसरा सोहळ्यात स्वयंपाक केला कशासाठी आपली भावकी जेवाय भावकी पाहुणे आणि पुन्हा मग ते लोक म्हणले त्याला कळालं की आपल्या आधी कोण जेव घातले ना ते याला झालाय म्हणले मूर्ख आहे म्हणले त्याच्या जेवाय जायचं नाही बघा हे कोणी करा ते आत्याच केला ते अजिबात नाही जायचं की तेव्हा महाराज पित्र घालले म्हणा काय बोलले असे लोक आणि तुम्ही नाहीच नाही नाथ महाराज बोलवा गेले मी आम्ही येत नाही नाथ महाराज म्हणजे काय चुकलं हरी आधी जेव घालतो आणि ते पुन्हा शिळ उत्तान नावाला जेव्हा वाटतो आम्ही नाही जेव्हा येणार नाथ महाराज लहान तो काय पण ते श्रीखंड्यानं पूर्ण केलं श्रीखंड्या म्हणला मालक ते पाणी भराय होता आणि पाणी प्या श्रीखंड्या देवच होते ते पाणी भरीत होते गंगेचं पाणी आवडीने प्रभूने सदनात वाहिले पाणी एकच काय वदावे परल्या कार्यार्थ वाहिले मोरोपंत म्हणतात आवडीने आणि कावडीने प्रभूने सदनात वाहिले पाणी एकच काय वदावे परल्या कार्यार्थ वाहिले पाणी बरोबर आहे ना हो असा हा परमात्मा तिथे कामे केलं ते गावळ घेऊन आले ते दुसरी ढाळत बसले स्वयंपाक सगळा तयार आहे लोक तर जेव्हा येणार पित्र देतील काय करायला पाहिजे तो लहान ते श्रीखंडाने ओळखीलं काय मग काय झालं मला काय म्हणजे काय करावं हे जेवायला असं हरिजन आपण जेव घातले म्हणून ना काय म्हणजे त्याची बाप येते कोण म्हणला आणि त्यानं मला जाऊन खरंच बोलविलं म्हणला त्याच्या बापायला बोलविलं जेवायला ते बाप जेवायला खरंच आगंतव्य म्हणलं की आली प्रत्येक बामणाचा बाप जिच्या बामणाचा बाप मेलेला हे बामण आणि बाहेर जेव घालायचे नाथ महाराजचे पूर्वज हे सगळं व्यवस्थित आणि मग म्हणून लागले आता नाथ्या कसा करीत असेल बघूच ते दुसरा एक जण म्हणा त्याच्या घरी तर दाखलं दिसलं कोण माणसं एक जण मला बघून पण कुठले पाहुणे आणले एक जण बघा गेलो त्याच म्हातारा द्यायला घेतलं आमचा दादा आहे म्हणून ते पळपळ सांगायला म्हणून आमचा दादा आहे तिथं या मेले लिहित असते येणं काय ते मला जाऊन बघ तू आहे दादा दिसला म्हणला मला माझा होता बघाय आले प्रत्येकाला आता सांगा बरं भ्रांती मायेची भ्रांती आहे मग बाप जेव्हा येतात त्याच्या बोच्या घरी म्हणल्यावर मग तिथं त्याला प्रायश्चित्त द्यायचा विचार करावा काय बामणे महाराज जिथं त्यांचे पूर्वज जेवले तिथेही याच्या डोसक्यातलं गेलं नाही बामणाच्या पुन्हा नाथ महाराज म्हणून लागले तुला आम्ही भावकेत घेत नाही वाळ टाकतो असं करतो वाळ टाकलो नाथ महाराज म्हणले नाही म्हणले आम्ही तू आमच्या भावकीत राहायला नाही म्हणले असं तसं म्हणलं
त्याच्यामुळे काय चुकलं हे हरिजनाचे योग घातले तुला पाप लागलं. नाथ महाराज म्हणे याला काय करावं लागलं. तुम्ही म्हणे पाप आम्हाला तुमच्यात घेण्यासाठी ते म्हणजे तुला प्रायश्चित घ्यावं लागलं. घेतो म्हणजे बाबा चला नेलं गंगाला. गायचं शेण गोमूत्र हे ते मला काढून त्याला आधी आंघोळ घातली. गायच्या शेणात गोमताला बनला कशामुळं गाडग्याला इटा झाल्या गाडगे भाजी होते पहिले आपले हो. मडक्याला जर इटा झाला आपण काय करीत होतो मडकं भाजायचं होतं पण नव्हतं पहिलं विचार. तसं मग हे मडकं नाही मग हे मडकं कसं करायचं नाही भाऊ मग जाळात टाकावं तर जमत का. मग शास्त्र सांगितलं जाळात टाकून भाजायचं जमत नाही. मग याला पवित्र करायला गोमूत्र गाईचं शेण ते वगैरे लावायचं ते करायचं त्याला त्याचं म्हणजे आंघोळ घालायचं आणि पुन्हा शुद्ध होतं म्हणजे पुन्हा पाणी शुद्ध घालून त्याला तर नाथ महाराजाला बघा आता तो शुद्ध झाला. नाथ महाराजाला ते बामण म्हणून लागले. नाथ महाराज म्हणजे शुद्ध झालो का अशुद्ध झालो मला काय कळत काय पाप पुण्याची कल्पना मला नाही. आता तुम्ही म्हणतात म्हणून मी प्रायश्चित्त घेतलं पण मला पाप पुण्याची कल्पना नाही. नाथ महाराजांनी लौकिक का केला तर भावकीत जाण्यासाठी पण महात्म्यांना पाप पुण्य का नाही. त्यांच्याकडे पापाला जन्म देणारी जी मुळात माया आहे ती माया नाही. ती माया त्यांच्याकडे मग माया ईश्वराकडे आहे. लक्षात आलं की नाही. सगुण निराकार सुद्धा परमात्मा मायेनं व्याप्त आहे. गुण असल्यामुळे माया असणार. गुणच म्हणजे माया आहे आणि सगुण साकाराकडे तर आहेच की. त्यानं तो उपाधी स्वीकारली देहाची देह धारण केलाय त्यानं. मग देह धारण केल्यामुळे परमात्म्याकडे माया नावाचा पदार्थ आहे. फक्त इतकंच त्याच्या अंतरमध्ये आहे त्याच्या ताब्यात आहे माया. आणि मग बायको ताब्यात आहे म्हणूनच ते नवरा आहे. ज्याच्या ताब्यात बायको ते कोण झाला नवरा. बायको ताब्यात नाही ते भवरा. मग परमात्मा भवरा आहे का नवरा आहे. नवरा या राधिकेचा नवरा. हे भवरा गे बाई भवरा तर या राधिकेचा नवरा. राधिकेचा नवरा कृष्ण भवरा खेळे. मग ते भवरा खेळे पण नवरा होता ते त्याला त्याच्यामुळे म्हणजे त्याला ईश्वर काय म्हणजे त्याला ईश्वर. ई आणि स्वर ई अधिक स्वर बरोबर ईश्वर. ई नाम माया आणि स्वर नाम मालक. मायेचा मालक आहे म्हणून त्या परमात्म्याला काय म्हणतात ईश्वर म्हणतात. ते ईश्वर आहे. माया त्याच्या ताब्यात आहे पण संग आहे. त्यानं ती स्वीकारली. मग ती स्वीकारली म्हणल्यामुळं ती पाप पुण्याला जन्म देते आणि पाप पुण्याला जन्म देते म्हणल्यावर पापाला भ्यावं लागते नाही. वाळी नावाचा वानर मारला. वाळी रामायणामध्ये आपल्या रामायणामध्ये पक्षपातामुळं मार. सुग्रीवा भक्ताला सांभाळायचं होतं म्हणून दुष्टाला मारावं लागलं बरोबर आहे. आणि ते कसा होता पापी होता. वाळीनं काय पाप केलं आणखीन काय पाप करावं. स्वतःची धाकटी भाऊजाई मुलीसारखी तिला बायको बघित होता. आणखीन काय पाप करावं त्या वाळीनं. तसा पुण्यवान होता ते. तसा पुण्यवान होता म्हणजे सकाळी 7 संक्रांतची आंघोळ करीत होता नाही कोण वाळी. आणि 7 संक्रांतची पाणी आणून आंघोळ करून देवपूजा करीत होता. म्हणजे देवपूजा करीत होता म्हणजे भगवत भक्त होता. पण भगवत भक्त तरी असला ते असा उन्हाळपणा काही समूहाचं कार्य नाही. धाकट्या भावाची बायको कोण आहे लेकी सारखी. आणि ती लेकी सारखी तिच्या संग संसार केला सुरू केला. मग पाप झाला का पुण्य. आणि त्या भावा तिच्या नवऱ्याला हाकलून दिलं बरोबर आहे की नाही. हे पाप. मग हे पाप असल्यामुळं असे पाप झाल्यामुळं आणि सुग्रीव शरण गेल्यामुळं शरणागताला वजर पंजर येत. मित्रत्वाच्या नात्यानं पक्षपातानं वाळीला मारण्याचा बेत तुम्हाला माहितीच आहे. त्याला सुग्रीवाला म्हणजे सुग्रीवा तुझी बायको तुला मिळवून देतो.
माझी पत्नी आणण्यासाठी तू सहाय्य करतो म्हणायलास ना, तर तुझी बायको तुला म्हणून देतो. जाय वाळी हात मार, घरी उठ, त्याला बाण हाणतो मरून. ते मला रामा बघा बरं काय, तुम्ही बाण हाणला तर बरं आहे, आमची सरलीच नाही, मला ते ऐकतच नाही. आमचं त्याचे झगडे का झाले नाहीत का? अहो झगडे झाले म्हणा, आमची खूप भारी झगडे केले म्हणा, मला यशच येत नाही का, ते ऐकतच नाही. आणि त्याच्याकडे वर्मय होणार, मैन त्याची ताकद सारखी आहे, मयात काय कमी नाही ताकद, पण त्याला वरदान आहे. ते कश्यप दत्त वरद माळ, कश्यपाने इंद्राला दिली होती ती वरदायनी माळ, आणि ती माळा इंद्रानं पुत्राला वाळीला दिली होती. इंद्राचा मुलगा आहे वाळी, बरोबर आहे. आणि ती माळेला वरदान असं कश्यप ऋषीच आहे, समोरासमोर कोणी शत्रू विजय युद्ध करीत तर माळा बघितल्यावर त्याला विजय मिळणार नाही, असं वरदान कश्यप. त्याच्यामुळं ते मला ऐकत नाही. त्याची सगळी झाली माग, पण हाणलं त्यानं की 6 महिने मला सुधरत नाही. म्हणजे आमचं भांडणं झाले आणि समजा मी भांडणात हारल्यावर 6 महिने तरी मला अवसान येत नाही, मला त्याला संग भांडण करायचं. काय करा बघितले प्रयत्न करून जमाना म्हणला ते, आणि ते मला जमू देतच नाही. म्हणून मी त्याला भांडण करीत नाही, सोडून दिलंय. म्हणला बायको गेली, राज्य गेलं, जाऊ जाऊ चलू जा, आपण वनवासी जगतोय, काय करावं. की माझे 4 प्रधान नंदी नळनेळ हे हनुमंत चौथा, आम्ही असे 5 जण राहतो. राम म्हणले की माळा असू दे, कोणी असू दे, त्याला हाक मारतो, हाबूक ठोकली. हे म्हणलं भाई खरा तू आता हे सुग्रीव असा गर्जना करू लागल्यावर मंत्र्याने सांगितलं, सुग्रीव राजा हाक मारायला तुम्हाला युद्धाला, मला मस्ती आली काय की म्हणले. आणखी गेला वर्ष सांगायला मस्ती येते काय बघू. गेलाच वाळी महाराज, झगडा धरला त्याला. काय महाराज युद्ध सुरू झालं, युद्ध सुरू, चक्राकार युद्ध करीत 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 आकाशात काही खाली काही वरी काही टाकीनं सारखीच होते, पण ती माळा आहे ती माळा बघितली सुग्रीवाला की महाराज थरथर कापला, आणि खाली आला सुग्रीव, वरी गेला वाळी. आता रामाला असं झालं, हाणावा बांध कोणला हाणावा, दोन्ही तर सारखे दिसायचे, दोन्ही लक्षात येईना. आणि फुसकून बाण वाळीला समजून सुग्रीवाला लागला, तर सुग्रीव मेला तर शरणागत मेला, आपल्याला पाप लुटलेला लागल. आपण जबान दिली त्या कोणला सुग्रीवाला की तुला मी सांभाळतो, कसं मार, असं म्हणण्यात असा विचार करण्यात त्या वाळीचा वर गेला वाळी, खाली आला सुग्रीव. ह्याला थांबल्याबरोबर महाराज सुग्रीव खाली कोण्या पर्वतावर, सुदैवानं त्याचं आयुष्य शिल्लक होतं, म्हणून सुदैव तिथं पडला ऋषी पर्वतावर. रामप्रभूला लक्षात आलं की पडला म्हणली तिची वाळी, सुग्रीवच पडला असं म्हणून बाण हाणू हाणू म्हणण्यात हे मला ओळखून आला, आज भांडण झाले, काय करायला पाहिजे. चला चला सुग्रीवाकडे. वाळी गेला, मूर्खा कशाला आलता गावाकडे, ते गावाकडे गेला. रामप्रभू डोंगरावर गेले, सुग्रीवाला बघितलं ते सुग्रीव पडलेला आहे, आता इचकून रामप्रभू जवळ गेले. सुग्रीवा उघडले डोळे, तुमचे जेव्हा युद्ध करा. अरे धंदा माणूस मारायचं का, कधी नादी लागू नये मला तुमच्या, बरोबर आहे की नाही. तुमच्या नादी लागलो मरता मरता, अहो हे माझं आयुष्य शिल्लक आहे म्हणून या डोंगरावर पडलो. इथं वाळी येत नाही, त्या मातंग ऋषीचा शाप आहे. आणि मी जर खाली पलीकडे पडत होतो त्याला मारून टाकीत होता मला. हा राम हसू लागले. राम म्हणले तुझा भोग शिल्लक होता. काय म्हणले, त्याचं आयुष्य शिल्लक आहे तुला, आणि हिला तसंच माहिती कसं आहे. म्हणजे हे लाता खायच्या, हे कुताकुती, हे तो काय, आणि त्याचं आयुष्य शिल्लक आहे. खरं सांगतो सुग्रीवा, भानगड ही झाली, मला तुम्ही दोघं सारखे घेतला, ओळखून नाही आला, म्हणून कोणला मारू बाण, कोणला मारू, तुलाच लागला तर काय करू असं वाटू लागलं. म्हणून त्याच्यात तेवढ्यात म्हणजे तुला खाली पाडलं. आता
दुमार जाय दुमार दुमार लगेच ती मार नगे म्हणला आता लगेच आता नादी लागायचं तुमच्या नादी लागत नाही आता म्हणला रामानं असा हात फिरला अंगावर हात फिरला की पहिल्यापेक्षा 100 पट ताकद आहे 100 पट ताकद कोणाच्या अंगात देव होते ना आणि मग सूर्य उठून बसला आता घेऊन ओळखून आला मग घात झालाय म्हणले आता कसा घात होईल लक्ष्मणा वन फुलाची माळ कर म्हणले हे डोंगरावर फुलं आहेत ना झेंडूचे कोणते कोणते तोड आणि त्याचा एक हार बनव त्याच्या गळ्यात घाल म्हणले झेंडूच्या फुलाची वन फुलाची माळ आहे ते कोण सुग्रीव मी ओळखीणार आणि टोळा वाळीला देणार हा हाती माळ घातली आणि पुन्हा हात फिरवल्यावर त्याच्यात ताकद आणि ते बी जोर खाऊन गेला हा पुन्हा आणखी हाबूक ठोकली मंत्री म्हणते मालक सुग्रीव आला सुग्रीव 6 महिने येत नाही म्हणे ते सुग्रीव काय रे आला म्हणले ते हाका मारायला वाली म्हणला आता मात्र मारले सगळे त्या करूला मारूनच टाकतो मारून टाकील तरच गावात तयार झाला वाली तितक्यात तारा नावाची वानरीन त्याची बायको आहे ना सीतारा नावाची वानरीन ती आली हो मालक 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 थांबा थांबा आता युद्धाला जाताना काय थांबा तुम्हाला सांगते एक बार मारल्यावर सुग्रीव 6 महिने उठत नव्हता आणि आता डबल आलाय तुम्हाला माहित आहे का सहाय्य कोण झाले त्याला ते राम सहाय्य झाले ते अयोध्येचा पुत्र दशरथ पुत्र हा आणि त्याच्या सहाय्यानं हे डबल डबल तुमच्यावर चाल करून यायला आहे तुम्हाला लक्षात आहे का आणि मग ते म्हणजे काय करील ते राम कुठला राम कोण राम काय करील मग तुम्हाला सांगू का मी ऐका थोडं अहो त्या विश्वामित्राचा यज्ञ सांभाळताना ते मारी सुभाऊ पाहिजे सोडला आले तेव्हा तर लहान होतं ते हो सुभाऊ तर मारलाच आणि मारीचं आकाशात उडविलं समुद्रापर्यंत कोणी रामानं आणखीन मला मारीचं शेवटी पण हरण होऊन गेला तर मारून टाकला विराज मारला कबंध मारला अमुक मारले हे सांगू लागले कोण तारा हे वाले म्हणला बायाची जास्त भिकुडी असते कवडीची अक्कल नाही म्हणला हिला वाळे मारला कोण हे सुभाऊ मारला मारीच मारला कोण मी वाळे म्हणला ठीक आहे सुभाऊन मारीच हे ते अहो तुम्ही वाळी आहेत म्हणली पण त्याच्याहून ताकदबाज आहे ते राम तुम्ही नादी लागू नका ते म्हणले तारे तुला भेव वाटायला खरे बरी मारीच मारला ते यज्ञाला विज्ञानिक होता कबंध मारला त्यानं ते रामाला धरलं होतं विराट मारला त्यानं सीतेला पकडलं होतं किंवा अशा काही घटना केल्या मी काय त्याचा गुन्हा केलाय त्याचं मी भांडणच नाही ना मला काय माहिती आमच्या भावाचा झगडा आहे ती म्हणजे झगडा तुमच्या भावाचा आहे पण भाऊ शरण गेलाय त्याला आणि मग ते मला काय होते शरण गेल्या त्याला माझ्या भाऊ शरण गेल्यावर काय होणार आहे आणि त्याच्या साह्याने मी त्याला भेटतोय अजिबात बोलायचं नाही म्हणला वीर भेट नसते बाया पोरायला कोणाचं ऐकत आहे का वारी अबू ठोकून आला महाराज वारी की धरलं भांडण धरलं की चक्राकर आणखीन भांडण सुरू तुम्ही बघत होत म्हणला आता कसा होता मागे तुला त्या जोगड्याच्या जीवावर त्या वनवासाच्या जीवावर दिला हो महाराज काय सगळा रामानं ओळखीलं त्याला कश्यप दत्त बरोबर आहे ना समोर जाताना कश्यपला मान द्यावं लागलं कश्यपाचं वरदान आहे आणि हेच आता लांबवा लांबी करावं तर पहिल्यासारखं होईल म्हणून रामी झाडाच्या आड लपले झाडाच्या आड उभा राहून त्याला न दिसता पराण मोठ टोला हाणला टोला हाणला की छाताळात बाण लागला की वाळी खाली सुग्रीवाचा विजय झाला वाळी खाली वाळी खाली पडल्यावर बाण लागल्यावर मग प्राण सोडायच्या अगोदर रामाच्या टीका करू लागला काय म्हणला रामान काय छान आहे अरे बाबा मी तुला धर्मात्मा समजित होतो दशरथ पुत्र विराटानं गुन्हा केलता फराण्यानं गुन्हा केलता त्याला मारलं ह्याला मारलं ठीक आहे माझा काय गुन्हा होता का बर ठीक आहे तुझा शरणागत दोस्त आहे कोण सुग्रीव त्याच्या सहाय्यानं तू मला मारलं पण समोर येऊन मारायचं होतस ना मग तुला मी वीर समजित होतो तू झाडाच्या आड लपून काय तुला आणलास मला खरा वीर होतास तो पुढे यायचं होतं ना आणि पुढे येऊन युद्ध करायला पाहिजे होतस तू
आणि मला मारायला पाहिजे होतं, मी मेलो असतो त्याच्याबद्दल मला दुःख नाही, समोर येऊन मारल्यावर. पण परांगमुख मारलं असतं तेवढा पाप लागलं, आणि त्या पापाचं दुःख मला वाटतं. एवढा तू धर्मात्मा पुण्यवान म्हणून येतोस आणि पुण्यवानानं असं पाप केलं, याच्याबद्दल मला शोक वाटते. अंगद माझा पुत्र आहे, लाडकाय राजकुमार, आणि त्याचं मी ताटातूट झाली म्हणून ते मला दुःख नाही. मै बायको गेली, राज्य गेलं, वैभव गेलं, याचं मला दुःख नाही. एकच दुःख वाटतंय की तुझ्यासारख्या पुण्यवानाला ह्या पाप्यामुळं, पाप म्हणजे ह्या पाप्यामुळं म्हणजे या सुग्रीवामुळं पाप करावं लागलं, आणि तुझं तोंड काळं झालं. कोण म्हणायला? वाळी. आणि काय रे म्हणले, नारी लागला असत्या भेटव्याच्या, कोण्या सुग्रीवाच्या. मला म्हणत होतास मै सीता आणून देत, रावणाला बांधून सीते सहित घेऊन येत होतो. रावण तर मग कागबळ आहे म्हणला. रावण कोण आहे मग? कागबळ आहे म्हणला. काय तू त्याच्या नादी लागला असं राम जवळ गेले. वाळी वाळी लय तू मला नाही असं केलं, सीता आणून देतो, हे तुला उठवितो, जिवंत करतो, बाण काढू का? अरे समोर का आलो नाही याचा विचार करतो. का आलो नाही? मी पाप्याच्या समोर येतो. कोणी उत्तर दिलं? ते म्हणलं नाही का शब्द मला, मी काय पाप्याच्या समोर येत नाही. मग पापाला भेट आहे का नाही? हा, कोणाला देव मिळते? पुण्यवानाला. पुण्यवानाला मिळते देव, पुण्यवानाच्या समोर येते. आणि पाप्याचं तोंड म्हणले ते राम तिथं म्हणले त्याला, तू पापी होतास आणि मी पाप्याचं तोंड सुद्धा बघत. आता का जवळ आलो तुझ्या सांगू का? तुला आता धर्म अधर्म कळायला माझा बाण लागल्या होता. बाणाच्या अगोदर धर्म अधर्म कळला का तुला? आणि कळला असता तर धाकट्या भावाची बायको तू भोगली असतीस का? इतकीच अक्कल तुला होती का? धाकट्या भावाची बायको लेकी सारखी असते, आणि तिच्यावर तो हात घातलास मूर्खा, त्यावेळेस तुला अक्कल होती का? नाही. मग आता तुला कळायलंय की पाठीमागून मारणं अधर्म आहे. हे अधर्म अधर्माचं ज्ञान केव्हा झालंय? माझा बाण लागला, बोधरूपी बाण आहे. ते बाण लागला म्हणून तुला अक्कल आली, आणि अक्कल आली म्हणजे तुझं पाप गेले, आणि पाप गेल्यामुळे समोर आलो. पाप होतं म्हणून समोर आलो नाही, असं त्यानं युक्तिवाद केलाय. कुठं तिथं केला का नाही युक्तिवाद? मग खरं सांगा बरं भाऊ, नाही भाऊ, बाप्या देव भेट आहे की नाही? हा, भेट आहे महाराज, भेट आहे. आता भेट आहे कशासाठी? बरं का, तुम्हा उपजावाया चिंता. इथं आम्हा उपजावाया चिंता आहे. हो, इथं काय आहे? आम्हा उपजावया चिंता. म्हणजे आता तुकाराम महाराज आपल्या सहआवृत्ती करायची. आपले ते काय प्रतिनिधी म्हणा, देवाकडे भांडण करण्याबद्दलचे प्रतिनिधी कोण? तुकाराम महाराज. आपण त्याच्या मागले मोर्चात म्हणा, की मोर्चाचा देवाकडे आपला. हा, मग ते म्हणले आम्हा उपजावया चिंता. तू पापाला भेटतोस का? आम्हा उजावया चिंता. मग आपण असं म्हणा, तुम्हा उजावया चिंता. नाही भाऊ, खरंच बरोबर आहे. तुम्हाला घोर वाटावा की पाप करू नये, देवानं पापाला सांभाळ, असं असं लक्षात आलं की नाही? हे आम्हा उजावया चिंता, याच्यात त्या अर्थ आहे. हो, आणि बरोबर कृष्ण परमात्मा तेच म्हणून अर्जुनाला सांगणार, अर्जुना अरे कर्म निषिद्ध कर्माला जपलं पाहिजे, स्वधर्माला जागृत राहील. स्वधर्मे निधनम श्रेय, परधर्मो भयावह. स्वतःच्या धर्मात मेलं तरी श्रेय फल आहे, पण दुसऱ्याचा धर्म चांगला दुःखदायक. आणि स्वतःचा धर्म सांभाळला पाहिजे अर्जुन. आणि जोपर्यंत आपण कर्माचे अधिकारी तोपर्यंत कर्माचं आपण आचरण केलं त्यातही निषिद्ध कर्म त्याग केला पाहिजे आणि सत्कर्म केलं पाहिजे. जीवनात आल्यावर माणसानं जीवनामध्ये काय करावं? सत्कर्म करावं. असत्कर्म निषिद्ध कर्म कधीच करू नये. आणि त्याच्यामुळे वेदांना दोन भाग केले कर्माचे, एक निषिद्ध आणि एक विहित. वैदिक कर्माचे भाग दोन आहेत ना. मुळात फाटे वैदिक धर्माचे किती आहेत? एक कोणता फाटा? निषिद्ध. आणि एक कोणता? विहित. निषिद्ध फाट्याचं खूप खूप बारकाईचं चिंतन आहे. ते पाप केल्यावर ते होते, ते पाप केल्यावर ते होते, ते पाप केल्यावर त्या जन्माला जावं लागते. हे निषिद्ध फाट्या. पण हे कशासाठी सांगावं लागलं त्या वेदाला? की तुम्ही हे कर्म करू नका.
निषिद्ध तुम्ही कर्म सत्कर्म करा, विहित कर्म करा. जे विहित कर्म पांडवा हा तेची आपला अनन्य ओलावा हा तेची मद सेवा सर्वात्मकाची. हा तेच मग सेवा सर्वात्मक त्या सर्वात्मक ईश्वर स्वकर्म कुसुमाची स्वकर्म कुसुमाची विरा पूजा होय केली अपार तो पूजा केली होय अपारात तो शास्त्र. बरोबर आहे बहीण आहे भाऊ. आपल्या स्वतःच्या स्वधर्म कर्माची माळा तयार करावी फुलाची आणि त्या ईश्वराच्या गळ्यात घालावी. हीच कोणी एक पूजा आहे भाऊ. मुदाम फुलन धुपन दीपन उदबत्ती ही बहिरंग पूजा आहे. पण खरी पूजा चांगल्या वागण्याची आहे. आपापल्या धर्माप्रमाणे आपण चांगलं वागलं पाहिजे आणि उचित कर्म याच्या आश्रमाप्रमाणे वर्णाप्रमाणे केलं पाहिजे. तुमचा कोणता आश्रम आहे? ग्रस्त. तुम्ही कोण्या वर्णातले? क्षत्रिय म्हणा, तुम्ही गृहीत धरा, कोणी ब्राह्मण कोणी काय असताल ते. मग तुम्ही तुमच्या वर्णाप्रमाणे तुम्हाला जे शास्त्रात सांगितले तसं वागायचं, तसं तुम्ही वागायचं आणि तसं वागून त्याच्या फुलाची माळ, त्या कर्माच्या फुलाची माळ ईश्वराच्या गळ्यात घालायची. भगवान खुश होतो. काय पंढरपूरला जाऊन डोसकी आपटण्यात मतलब आहे? किती आपटिले म्हणजे काही ते होईल. म्हणूनच आहे ना ते हेची देवाचे दर्शन सदा आहे समाधान. हे तर काय नाही बाबा. वारीत गेली की तीनदा पाया पडणार आणि हाबूक ठोकणार, मी तीनदा पाया लगेच. हा तीनदा पाया पडतो. तिकडला फोन आला, हॅलो काय पाऊस नाही का पडला? आणखी काय तीनदा पाया पडलो, पाऊस नाही का पडला? म्हणजे तिथं सुद्धा असमाधानी वृत्ती किंवा पंढरपुरात जाऊन सुद्धा दर्शन करून आला आणि भणका डोसक्यातला गेला नाही. मग कशाचं दर्शन झालं तुमचं? बरोबर झालं का दर्शन? संतोषराव आणि संतोष हेची देवाचे दर्शन सदा आहे ही भनमणी सुटली पाहिजे. काय डोसक्या पायावर डोसक्या आपण काय माणसं धन्य मानणारे आणि त्यांना तितक्या पुरतं हो हो म्हणलं पाहिजे. कारण की आपलं बोलणं त्यांना पटणारही नाही. ते तुच्छ काढणार, येड्यात काढणार आपल्याला आणि एक ते सन्मार्गावरला पाऊल त्याचा एकर काढणार. त्याच्याकरता त्याच्यासाठी तेच चांगले. लक्षात आलं की नाही? मला म्हणले होते शास्त्री पंढरपूरला गेलो दर्शनच नाही झाली. ह्याचे दर्शन झाले स्वतः, आमचं नाही. मी जोड लावलं. हा आणि एकदा आपण पास घेतली. फरक करायची पास घेऊन दर्शन करायला आलो. दर्शन करून मग खुश झालो. दर्शन झालं मग घरी तुमच्या संग नाही झालं दर्शन, मला लेट झालो, तुम्ही गेले, तुमचं दर्शन झालं मला बाहेर लागून मी बी केलं म्हणलं मधात केलं. शास्त्री महाराज म्हणजे कसं केलं? मला पास घेऊन केलं. हसले. हाराने वागत जाऊन मूर्खासारखं. तुला सांगायलो इतके दिवस मी पंढरपुरात आहे, आता वारीला दर्शन केलं काय नाही, पण रोज दर्शन करायचं. तुला माहिती आहे असं दर्शन आपण केलं पाहिजे. मग त्यांनी ते पटवून मला सांगितलं, अरे ईश्वराचं चिंतन करणे हेच देवाचं दर्शन आहे. भणभणीत डोसक्यातली काढून टाकणे हे देवाचं दर्शन. हेची देवाचे दर्शन सदा आहे. त्यावेळेस त्यांनी प्रमाण सांगितलं होतं, हेची देवाचे दर्शन सदा आहे समाधान, सतत समाधान राहणं हे ईश्वराचं दर्शन आहे असं. आणि हे आपल्यासाठी जरी खरं असलं तर त्यांना येड्या लोकांना तसं म्हणायचं, त्याला म्हणायचं तुम्ही पाया पडायला जा. मी काय करतो, जरा इकडे देवपूजा करतो, तिकडून येतो, मला जरा वेळ कमी आहे, त्याच्यासाठी तुम्ही त्याला आपण आपलं चिंतन करीत जाऊ. अशा पद्धतीनं वागलं पाहिजे. काय उपयोग आहे? अहो खरं तर स्वधर्म कर्मानं वागणं शिकलं पाहिजे आणि स्वधर्म कर्मानं वागलं ईश्वराच्या गळ्यात तीच माळा पडते. मग अर्जुनला देव तेच म्हणले, अर्जुना मृत गुरुपुत्र आणला तो टोपावाला देखील. बरोबर आहे? मेलेल्या गुरुचा मुलगा मी जिवंत करून आणून दिला. 10-5 वर्षापूर्वी मेलेला होता. ते का आज मेलता का? लगेच मेला आणि लगेच उठविला. योगी उठविते, हे देवच उठविते. पण योगी उठविते. देवाच्या योग्यतेला पावलेले योगी, चांगदेव महाराजांसारखे, ज्ञानोबासारखे असे जे काही योगी जगामध्ये पुष्कळ आज बी आहेत. धनंजय नावाचा वारा जोपर्यंत जात नाही शरीरातला तोपर्यंत तेवढ्यात योगी जर आला तर 9 वाऱ्याला मागे आणू शकतो. 10 वारे आहेत ना. वारेचे प्रकार किती आहेत योगशास्त्रात सांगितलेले? प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. नाग, कुर्म, कुरकर, देवदत्त, धनंजय.
10 प्राण आहेत, म्हणजे 5 मुख्य प्राण, 5 आणि शरीर. आता एखादा माणूस मेला, माणूस मरू दे नाही बैल मरू दे, तुम्हाला वाटतं का माणूस काही कोणताही प्राणी मरू दे, मेला प्राणी त्याचे 9 वारे आधी जातात निघून. आणि एक धनरूप नावाचा धनंजय वारा धनरूप शरीराला सोडित नाही म्हणून त्याचं नाव आहे धनंजय. ही मरेला बरंच वेळ सोडित नाही भाऊ, मदत राहून पुन्हा मी ते शहराला फुगवीत आहे. बघा तुम्ही आता आता निर्जीव झाल्यावर दम कायला व्हाव, होय किती लकड का असू द्या बरं, हा दम होते भाऊ. पण कशाचंही मड, बैलाचंही मड फुगते, कशाचंही मड फुगते. मग कोण फुगविते? ते धनंजय वारा. आणि ते वारा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तेवढ्या जर योगी आला एखादा योगी आणि त्यानं हे बघितलं, एका प्राणाच्या साह्यानं 9 जणाला वापस आणू शकतो. ही पावर कोणात आहे? योग्यात आहे. ते धनरूप शरीराला सोडित नाही ते वारा धनंजय, त्याच्या साह्यानं 9 प्राण वापस आणतो आणि त्या प्राण्याला जिवंत करतो योगी. नाही का निवृत्तीनाथ महाराजांनी बैल उठविलता, आपण तुम्ही ऐकता ना का नाही ऐकत? हे दैठणकर निवृत्ती महाराज दैठणकर होते ना. बुवा साहेबांचा अधिकार तर खूप मोठाच होता, पण कालचे निवृत्ती महाराज बी चांगले होते म्हणे. ते निवृत्ती महाराज समाधी मला वाटतं पंढरपूरला नाही, आळंदीला. दैठणकरांची समाधी नाही का ऐकून तुम्ही पाहिली की नाही? इंद्रांनी ऐकून समाधी का दैठणकरांच्या त्या मधु महाराजच्या फळावर ती समाधी निवृत्ती महाराज. आणि आता दैठणीला जी समाधी ती बुवासाहेब, मूळ पुरुष बुवासाहेब ठाकूरचे मोठं मंदिर. आणि इकडून धीरजगिरी महाराज ते एक योग घेऊन गेले इकडं. धीरजगिरी पलीकडून आहे का पत्र्याला म्हणून हे मोठं मंदिर आणि हे मोठं धीरजगीर आणि बुवासाहेब जवळजवळ एकाच अधिकाराचे दोन्ही. पण ते निवृत्ती महाराज जाऊन आले म्हणा. आणि लोणीला एक माणूस उठविलेली आख्या आहे का आपल्या लोणीला? हो दैठणकर नाही उठविल तर त्याच घरी नियम होता आणि ते वारकरी येत होते त्या घरी तेच पोरग मिळतं, तेच पोरग मिळतं. मग त्यानं ते सांगितलं आता काय फोन बिन काय त्या दिंडी गेली लोणीला मुक्कामाला. तिथं कळालं त्याचं पोरग त्या मालकाचं मेले. अरे वा केव्हा मेले? म्हणजे 2 घंटे हातात झाले म्हणजे त्या माती आणखीन राहिली. अरे वा आता मग काय, आता त्याच्या घरी पोरग मेला म्हणजे जेवायला कसं मग मुक्काम कसा जमत? त्यानं जाऊन उठविलं म्हणते पोरा. ते पोरग बरेच वर्ष 50-60 वर्ष मग त्या राहून मेलं म्हणून उठविलं कोणी येऊ हे लोक कळलं. एक बैल उठविलता म्हणे. बैल चलत चलत गाडीचा मेला. पंढरपूरला पहिल्या बैला गाड्या होत्या ना. प्राचीन काळामध्ये गाड्या बैलानं पंढरपूरला जात होते. हो हे पडशा मरशा टाकाय गाडी, चालायला पायानं. आता काही ट्रॅक्टर पसारा टाकायला तसा प्रकार. त्या गाडी बैलानं जावडाले ते एक डंगर मेलं म्हणून वाटत चलत चलत. तर त्याला म्हणते दुसऱ्याच बरं काही यायचं नाही, कोणाच्या तरी पंढरपूरच्या वार करायचं. जाता जाता डंगर आता काय ती रडू लागली म्हणा. काय करावं, दवाखाना लय कष्टाची वारी होती. पंढरपूरला जायला लोक रडत होते म्हणून वाटला होता की नाही भाऊ, ते जाणारे रडत होते म्हणा. आता तर कोणी बदलीला जाताना रडणार, जाणारे रडणार आणि वाट लावणारे रडणार. सोपं झालं पहिला अवघड होत. ते रडू लागला कसं गाडी आता सांगा आता डंगर मेल्यावर डंगर पंढरपुराकडे न्यावती एक डंगर गाडी का घरला न्यावी आणि कोणाचं डंगर देते वाटण कोण? आता पंचायत झाली कोणती गाडी तिथं सोडावं लागणार. आता तेवढ्या हे जे दिंडी आली म्हणून कोणाची दैठण करायचं ते म्हणले म्हणून काय झालं बैल मिळाला काय सांगा असं रडलं. गेले म्हणता बैलाशी आता उठ उठ तुझी गाडी पंढरपूरला घेऊन जाय पुन्हा घरला जाय दौड घोर नाही आणि घरला गेल्या डंगर मिळेल. हे ना म्हणजे हे योगी लोक आहेत हे करू शकतात. मग हे करता येईल हे योग्याला. पण 10-5 वर्षापूर्वी मेलेला बरं का हे अन्न सोपं होईल त्याच्याहून अवघड आहे हे. बरोबर आहे की नाही? हे त्याच्याहून अवघड आहे. मग 10-5 वर्षापूर्वी मेलेला पोरगा म्या गुरुचा आणून दिला. आता सांगा म्हणते कृष्ण माणूस आहे का देव आहे? आता तुम्ही न मानता भाग आहे का त्याला देव म्हणून तर निळोबराय ज्ञानोबरायला देव म्हणले ना. ज्ञानोबरायला निळोबराय काय म्हणले? माऊली देव होते. आणि काय बरं काय
तिची म्हणजे संत महिमा सांगू किती निर्जीव निर्जीव चालविली. संत महिमा सांगू किती निर्जीव चालविली भिंती आता जड भिंती चालविली निर्जीव भिंत चालते काय हो हा मग सांगा देव का नव्हती बरोबर आहे. ते जड भितार चालवित आहे ते माणूस आहे वय निळोबर आहे बरोबर आहे ना महाराज. ज्ञानोबा कोण होते मग कृष्ण परमात्मा जरी माणसाच्या रूपात आलता तरी ते कोण होता देव होता. म्हणून ते म्हणते मृत गुरुपुत्र आणला तो पवाडा देखिला पण तोही मी उगला कर्मीवर तो सुद्धा मी मुखाट्यानं कर्मामध्ये वागतो याचा अर्थ पापाला भेटतो का नाही. पापाला भेटे की नाही मला वाटतं टाइम संपला 2 मिनिटं पुढे गेली. पापाला भेटे आता कशासाठी भेटते म्हणजे तर ते म्हणले आम्हा उपजावया आम्हाला भेटविते कोणला आम्हाला म्हणजे तुकाराम म्हणाला नाही हो तुम्हा आम्हाला हा तुम्ही पापा भीता आम्हा उपजावया चिंता हे आपला विषय चालू आहे. आता पापाला देव घेते कबूल आहे की नाही कबूल आहे त्याला घ्यावंच लागतंय नाही घेऊन कोणाला सांगत का उपाधीची स्वीकारली आहे हा मायेची. आता त्याला पाप पुण्य खरा विचार करायचा नाही असून भेटे म्हणजे तुकाराम महाराज मग त्याच्यावर का आरोप करायला का महाराज नाही आरोप. मग आम्हा उपजावया हे महत्वाचं आम्हाला चिंता निर्माण करण्यासाठी तू पापाला घेतोस असं महाराजाला म्हणायचं. पुंडलिका